नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनलवरती. आज तुम्हाला माहिती आहे काय किस्सा आहे खरा. मी आज प्रियाला गुलाबजाम बनवायचं शिकवणार आहे. तुम्हाला येतं का बनवता? मला वाटलंच होतं ही रिएक्शन येणार आहे, कारण तिला असं वाटतं की मला येत नाही बनवता. पण आज मी फक्त तिला शिकवण्यासाठी युट्यूबवर एक व्हिडिओ बघून स्टेप बाय स्टेप तिला सांगितलंय कसं बनवायचं, सांगणार आहे कसं तुम्ही बनवायचं. मला सांगू नका कसं बनवायचंय ते, तुम्ही बनवूनच दाखवा ना डायरेक्ट. बात तो सही है. नाही नाही, असं थोडी आहे मास्टर. मग कसं बनवायचं अगं पण नाही पण मास्टर शेफ तो मी बनणार आहे ना, म्हणजे माझ्या इन्स्ट्रक्शन वरती तुला काम करायची. काय मला करायचं तसं? का नाही करायचं तुला तसं? युट्यूबवर बघून जर तुम्ही शिकलेत ना कसं बनवायचं, शिकले नाही मी, असं शिकलो की कसं शिकवायचं तुला. तुम्ही बघितलं ना कसं बनवायचं ते, नाही स्वतः बनवा. नाही, बायको कधी कोणाचं ऐकत नाही, म्हणून बायकोला कसं शिकवायचं ते मी युट्यूबवर शिकलोय. पण सांगण्याचा अर्थ समजून घे. बनवणार तूच आहे. अगं ऐक जर मी बनवले तुला असंही मी खूप असं तिखट वाटतो मिरचीसारखा, आणि मला तू खूप गोड वाटतंय. तू जर बनवले तर ते अजून गोड येईल. भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया ये? तुझा सगळा म्हणजे हाताचा असं जादू त्याच्यात येईल ना, तर ते खाल्ल्याने असं माझं मन भरून येईल. मतलब कुछ भी. समजलं? तुझ्या हाताने तुझ्या स्पर्शाने अजून जास्त गोड होईल बबडे ते. असं काही विषय नाहीये. हो, मला तुमच्या तसाच हाताचं विषय. तिखट आवडेल, गुलाबजामुन तिखट मला आवडेल. मला आता तुम्ही सांगा. काही टेन्शन नाही. नाही नाही, ऐकून घे. कसं तुम्ही आहे तुमच्या हातचं मी तिखट पण खाऊ शकते. कसं आहे, तुझ्या हातचं गोड मला पण खायला भेटेल, आणि आपण सगळ्या श्रोत्यांना आपल्या ऑडियन्सला पण दाखवू मला ते की तिखट माझ्या खायला बायको आवडेल. म्हणजे ते तुम्ही बनवा, मग मी व्हिडिओ घेते तुमचा, कारण तुम्ही अगं तुझी जीभच तिखट आहे ना, रोज रोज तू चघळती ना. बापरे काय. चल लवकर बनव. तुम्हीच बनवा. नाही बनव बाई, बनवावं लागेल तुला. असं नको करू. No, never. मग मी कोणाला शिकवू सांग? माझा तुम्ही तर शिकलेत ना स्वतः. नाही अगं, मला शिकवायचंय. बनवून दाखवा कसं मला बनणार. शिकवायचं आहे तुला. काहीच गरज नाही, मला शिकवण्याची गरज नाही. मला माहिती कसं करायचं ते. बरं मग एक काम कर, तू बनव तुला जसं माहिती आहे तसं, आणि मी सांगेल की मी शिकवलं. चालेल? हा, ते सगळ्यांनी बघून घ्या तुम्ही. हे मीच बनवणार आहे, हे फक्त बोलतायत, बट मी बनवणार आहे आणि माझ्या पद्धतीने भेटत. म्हणजे मी जे शिकवणार आहे तसं ती बनवणार आहे. अय्या प्रीतू, काय यार, तुम्ही अजून पण नाही उचलले. माझा पाय पण ओला होऊन गेला आता. शिट. आता सगळं तुम्ही हे करून टाकतात यार, मला जाम राग येतो तुम्ही. हे फ्लोअर मॅट आहे ना, ही पण ओली झाली माझ्याकडून सगळी. मग प्रिया त्याच्यामुळे चिडचिड करते. हे पाय भरतो आपण, काय कळतं का नाही तुम्हाला? काय कळत नाही. सॉरी प्रिया. नंतर सॉरी बोलून काय फायदा आहे? बरं अगोदर सॉरी बोलत जाईल, मग Sorry मिस्टेक बोलायच्या करत आधी जाईल. हे करून ठेवत जा ना, मग बरं sorry अगोदर बोला. सॉरी बोलत जाईल, मग मिस्टेक करत जाईल. ओके. सो हे बघा, गुलाबजाम बनवण्यासाठी हे पॅकेट आणलंय प्रियाने. यामध्ये ती बोलली की जवळजवळ 40+ गुलाबजाम बनतात. त्याची सगळी ही प्रोसेस इथे दिलेली आहे, आणि मी हेच कॉपी करून तिला सांगणार आहे. पण तिला ते कळू नाही द्यायचं. तिला मी सांगणार आहे तेच वाचून असं. विषय काय माहिती का, हे गुलाबजामुनचं पॅकेट ना मी दिवाळीच्या वेळी खरेदी करायला गेलेली ना डीमार्टला, तेव्हा हे घेतलेलं. पण त्याचा मुहूर्त आता निघाला, त्यानंतर कारण की आपण दिवाळीचं सगळं फराळ नाही, आता दिवाळी संपलं ना. नाही, नीट आठव, आपण अलिबागला घेऊन गेलो, तिकडून रिटर्न आणलंय. अलिबागवरून आणलं. नाही घेतलं इथंच आहे, इथून तिकडे घेऊन गेलो, तिकडून परत इकडे घेऊन आलो. आम्ही ना ते पाकिट खूप दिवसांचं घेऊन फिरतोय, पण ना आमच्याकडून ते अजून बनवणं झालं नव्हतं. मग हिला मी बोललो की चल भाई आज कारण की काहीतरी, आता दिवाळीचं सगळं हा फराळ पण काहीतरी संपलं ना. बनवूया. तर मग ती म्हणे चला गुलाबजाम बनव, हाय आपल्याकडे. सो मग आता पूर्ण काय दिलं याच्यासोबत? हे काय प्रीतू? Milk powder. शुगर असेल त्याची. मिल्क पावडर कशाला असेल? शुगर त्याच्यात दिलेलं असेल ना, काहीतरी असेल बघ. काय माहित काय ते. जाऊ दे, चल बघू. ओपन केल्यावर दिसणारच आहे ना. Yes. चल आता मी मस्त करून घेते गुलाबजामुनची तयारी. एवढे गोड गोड गुलाबजाम कोण खाणार आहे? पण तू आणि मी एवढं संपवू का? माझ्याकडे ऑलरेडी पाक रेडी आहे, म्हणजे बघा. ते एक गिफ्ट आलेलं आम्हाला गुलाबजाम ना, त्याचा पाक तसाच आहे. ताईने आणलं होतं, त्याच्या पाक तसंच आहे. मग मी म्हटलं चला आता त्याचा मुहूर्त निघाला, कारण की हे ना बनवायला जाम कंटाळा तू पाक. हो, आणि तो तेवढा टेस्टी पण झाला पाहिजे, म्हणजे प्रॉपर झाला पाहिजे. हा प्रॉपर आहे ना. सगळ्यात पहिले काय कर माहिती का प्रिया, हे कापून घे आणि ताटामध्ये टाक. हो, टाकलं महाराज. अजून काय? हा, आता हे असं असं सगळं चोळून घे, म्हणजे सगळी पावडर त्याच्यातली पडली पाहिजे. हे काय? हे केस अलेक्सा स्टॉप. हळू बाळवते. आणि आता ही दुसरी छोटी पाऊच काय आहे ते आपण बघू. पावडर असेल प्रीतू. हा, पण तू हे पण फाड आणि वास घेऊन बघ काय आहे, मग तुला समजेल. टेस्ट करून बघते ना.
हा टेस्ट करून बघ, मग तुला समजेल. पिठी साखर का दिली याच्यात? मग मी काय बोललो होतो तुला, अरे मी सगळं युट्यूब वर शिकलोय, पाहिलंय. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. हो टाक, मग तेव्हा ते स्वीट होतील. नाही स्वीटला तर ते असतं. नाही तरी पण फुटेल नाही, आणि फुटतील नाही तर. मग ते उगच दिलं का त्याच्यासोबत? तुला मी सांगतोय ना, टाक. बघा याच्यावर रीड करा बरं दिले का सोबत. दे बाई. नाहीतर- हा बघ आता कसं ते पावडर आहे ना, पाक बनवायची. मी तुला आधीपासून सांगतोय अगं, ते त्याच्यात टाकायचंय, म्हणजे पाक तुमचं बनवायचंय. ऐकून मी आत्ताच याच्यात मिक्स केलं असतं ना गुलाबजामुन, जेव्हा मी फ्राय केले असते ना, तेव्हा सगळे फुटले असते माहितीये. कशाने? मी तुला त्याच्यात टाकायलाच लावलं नव्हतं. तुपामध्ये सॉरी. मी आहे ना, मीला काय बोललो की ते पिठी साखरचा पाक बनव. तर मी तर काही चुकीचं सांगितलंच नाही, बळच माझ्यावरती नाव घेते. आणि आता तुम्हाला माहिती आहे सगळी प्रोसेस मी योग्य सांगणार आहे, पण तरी ती माझ्या म्हणजे काही चुकलं ना तर माझ्या नावाने बोलल की तुमच्यामुळे झालंय, माहितीये का, अशी आहे. आणि जर चांगले झाले ना तर म्हणाल मीच बनवले आणि मलाच माहित होतं, तुम्ही काहीच नाही किती सांगितलं. टाकायचं सांगायचं. हा हे बघ, आता हे पातीलं हातात धर दुधाचं. हा आता हे बघ, अरे खूप गार आहे प्रीतू. आता काय कर माहितीये, थोडं लागल तेवढं दूध घे त्याच्यात. बस एवढंच. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून त्याचा डो तयार कर. यात मिल्क पावडर पण टाकतात, पण मिल्क पावडर नाहीये माझ्याकडे. मिल्क पावडर नको टाकू मग. छान होत तरी खवा पण टाकतात, बट मला साधी सिंपल. तुम्हाला माहिती मला बाहेरची गुलाबजामुन आवडत नाही, मला घरी बनवलेलेच आवडतात. का बरं असं ग? नाही आवडत. आणि ना हे याचा जो डो बनवशील ना, त्याला असं समज एक रिलेशन सारखं येते. त्याला जेवढं जास्त आवडशील तेवढं ते फुटल, म्हणून प्रेमाने कर, प्रेमाने. आवडशील फुटेल ते काय बडबड कर. तुला नाही कळत ना, ते रिलेशनला असं आवळून धरलं तर ते फुटून जातं ना, म्हणून. डव असं समज की एक नातं आहे, नातं डव सोबत. त्याला असं प्रेमाने असं एकदम मस्त डव बनव त्याला, बरं समजलं का? थोडं दूध अजून टाक. हो साहेब. आता व्यवस्थित असं मळून घे प्रिया. अजिबात असं कुठे हे नको व्हायला. रिश्तों में दरार नहीं पडनी चाहिए. क्या बात है सर, क्या बात है सर. समजी घे. तुपात बनवायचे का तेलामध्ये? तुपात. पण तुपाच्या नंतर कडक होऊन जातात ना? नाही ना? हा, ते मग पाकामध्ये राहणार तर कशी कडक होणार? ते नाही, म्हणजे त्याचं काहीतरी होतं ना तसं. नाही तर बनव, तुपाचेच बनव. तुपातच बरे. काय परत मी चुकीची रेसिपी सांगेल. मी तुपाचीच रेसिपी बघितलेली आहे, नको उगाच गडबड व्हायला. तुपाचीच रेसिपी म्हणजे मी बोलले हा तुपात बनवते म्हणून लगेच. अगं खरंच बोलतोय, तुपाची रेसिपी पाहिली आहे तू. माझ्या रेसिपीनुलाच फॉलो करते सगळं, खोटं नाही बोलत मी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. और जोर से, और जोर से. बस आता बस कर, आता बस याला झालं. 10-15 मिनिटं ठेवून द्यावं लागेल. आता त्याला 10-15 मिनिटं ठेवून दे, ते पीठ मस्त हे व्हायला, काय म्हणतात त्याला, मुरायला. मुरायला. बरोबर, शाबाश, झालं रेडी. आता आहे ना याचे छोटे छोटे, आता काय करायचं, तळ हातावर आहे ना थोडंसं तूप किंवा तेल लावायचं आणि छोटे छोटे असे 40-45 गोळे बनवायचे. त्यांनी पाकिटवरती मागच्या वेळेस दिले. मी एवढे मोठे मोठे बनवले, फुलल्यानंतर एवढे मोठे झाले. हो, ते छोटे छोटे बनवायचे राहतात, ते फुलतात प्रिया. हो. तुला ते माहितीच नाही अजून, ते मी सांगतो तुला तसं कर. मागच्या वेळेस तुम्ही मला बोलले होते एवढे काय लहान लहान बनवते, जरा मोठे मोठे बनव. मागच्या वेळेस मी मास्टर शेफ नव्हतो ना त्याचा. आता मी व्हिडिओ बघून आलोय, मी शिकून आलोय, कॉन्फिडंट झालोय मी आता. सो तुला शिकवतो मी. थोडं तूप घे पहिले त्याच्यावरती, त्यानंतर म्हणजे ते जरा मऊ होईल. त्यात नाही येतो. त्यात नाही तूप, थांब एक मिनिट, यात पण नाही तूप. अच्छा इथं आहे का? हे घे. खोलून द्या. अगं तू शेफ आहे का? मी मास्टर शेफ आहे, मलाच कामं सांगते. तू माझी स्टाफ आहे आज. तो टाका ना हो, माझा काय पिऊ, हात खराब आहे, टाका ना. हा, किती टाकायचंय? तू तुझ्या हिशोबाने, सॉरी माझ्या हिशोबाने टाक ना. थोडंसंच टाकायचं प्रिया. हा बस एवढंच झालं. बघ किती प्रेमाने केलं बघ. ते तुपाचं इथं राहिलं तसंच. हा ओके ओके. आता आहे ना प्रिया, हा डो आहे ना असंच ठेवायचं, 10 ते 20 मिनिटं मुरू द्यायचं चांगला, बरं का? बरं म्हणजे ते सॉफ्ट सॉफ्ट होतील गुलाबजाम एकदम. बरं. अजून आता हे तर मीच सांगितलं, आता नको बोलू तू मला अगोदर सांगितलं म्हणून. चला, ठेवून देते. हो तोपर्यंत तुम्ही मला चहा ठेवा.
तोपर्यंत मी कॉफी पितो. बाय बाय. म्हणजे मी मास्टर शेफ आहे, मी तिला शिकवतोय आणि ती मला म्हणते तुम्ही चहा ठेवा. पाहिलं का कामात तिचं? अरे लय अवघड आहे. आपण पण असे साधे भोळे फसणारे नाही आपण. मी तिला म्हटलं तू चहा ठेव, मी कॉफी पिणारा माणूस आहे. कपडे धुतले ते सुकवायचेत अजून. बरोबर. बाळ झोपले म्हणून मला ते खिडकी जाता येत नाहीये ना. हा ठीक आहे, मग तो उठला की जाय, काय अडचण नाही. झाले 10 मिनिटं आणि कोकोची पण झोप पूर्ण झाली. झोपेतून उठून आला कोको. आता हाय कर सगळ्यांना. हाय हाय. लाजला तो तुम्हाला सगळ्यांना. प्रिया ते झालं असेल बघ बाई. आण. व्हेरी हो, गुड बसली घेऊन. व्हेरी गुड. झालं ना प्रॉपर? हो तुम्ही सांगण्याप्रमाणे. मी तर तुला आधीच बोललो होतो माझं ऐकत जाय. बस ना एवढे गोळे. खूप मोठे झाले हे पण आता. याच्यापेक्षा छोटे करू. हो, कारण हे पण लय मोठे होणार आहे. गोटे बनवू का? तसं तुझी इच्छा. तुला गोट्या बनवायच्या तर गोट्या बनव, मोठे मोठे फुटबॉल बनवायचे तर फुटबॉल बनव. अहो ते फाटलं नाही पाहिजे खूप असं नसतं. अगं पण मग जर फाटलं ना तू- तूप तूप गरम करायला ठेवलं हा मी तुमच्या सांगण्याप्रमाणे. मस्त झालं ना. आता हे तुकडे नाही पडणार ना याचे? नाही. व्हेरी गुड. फटाफट फटाफट कर मग आता. येस. ए बाई हे काय केलं? बापरे, मला न विचारता केलं ना, म्हणून जळाले प्रिया सगळे. अहो तूप जास्त गरम झाले तू जरा बघा. अगं पण मी तुला बोललेलो ना मला विचारून कर, त्याच्या आधी करू नको. काळा जामून खूप येतो. आहे ना, जास्ती गरम झालं प्रिया. काळा जामून येतो संत्रा. काळा जामून आहे म्हणजे जळाल्यावर काळा जामून. हा. काय तुझं प्रिया नाटक आहे. बापरे. जळाले का जास्त? काय माहिती नाही ग आशो. वा वा वा, लयच भारी बनवलं ग ती. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. ओ भाई मारो मुझे मारो. डायरेक्ट पाकिट टाकून द्यायची. हाँ टक. क्या बात है. फायनली सगळे गुलाबजाम झाले. सगळे नाही. सगळे नाही झाले, सॉरी, एवढे बाकी आहे. मी कोकोला घेऊन फिरायला गेलो होतो ना, म्हणून मला माहित नाही की सगळे झाले का नाही. तर हे बघा, काही काला गुलाबजामुन काही लाल गुलाबजामुन बनवलं माझ्या बायकोनी. बाकीच्यात टाकून घेतला म्हणजे मोकळं होतील. आता हे किती दिवस किती टाइम मुरू द्यायचे माहिती का प्रिया? 1 ते 1.5 तास. 1 ते 1.5 तास. तेच मी तुला सांगणार होतो. तुला आधी सांगितलं मी म्हणून तू आता बोलली. समजलं का? लयच हुशार झाली तू सध्या. लय लक्षात राहायला लागलं तुझ्या स्वयंपाक. फ्राय करायचे सांगितलं. जर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सांगा ना. अगं पण मी परीक्षा घेतोय तुझी आता. काय गरज नाही परीक्षेला. अगं मग तुला मार्क द्यायचे मला. बापरे, मग का नापास होती काय? रिझल्ट कळेल आल्यावरती. आल्यावरती? हा. मग पहिले सांग किती वेळ ठेवायचं परीक्षेत. मी नाही. प्रश्नाचे उत्तर दे पहिले. नाही सांगणार? तुला नापासच करतो बरं का. कोकेला नापासच करतो. कोकोची खिचडी एवढी मोठ्या कुकर मध्ये ठेवली होती. काय करणार अलिबागला म्हणजे आहे आपलं आपल्याला सामान. बनवले वाटतं. नाही ना थोडी तेवढीच. काय गुलाबजामुन झाले काय? हम्म. वा वा वा, इथून तर लईच भारी दिसतंय बाई. मस्त ना. आता पाकात मस्त भिजणार आणि मग खाणार. कोकोला पाहिजे 5. किती पाहिजे कोको तुला? अक्षूला खूप आवडतं ना ते. अक्षूला खूप आवडतात. आता अक्षू कुठे आहे ते माहित नाही ना मला. घरी असं. कोको इकडे. तू कोणाचं बनियान घालून घेतलं रे बाबा? किट्टू दादाचं बनियान घातलं. किट्टू दादाचं. मला काही कंट्रोल नाही निघत ते मी खाते. अगं पण मग ते मुरूत दे थोडस. नाही जो गरम गरम टाकतं तर पटकन मुरतं ते. काय माहिती आता. कसं झालं सांग? तू बनवले तर लगेच खरंच सांगशील. एकदम खरं खरं सांग आता. एकदम खरं खरं सांग. तू बनवलं म्हणून लगेच खोटा रिव्ह्यू नको देऊ. तुम्ही खाऊन बघा. मला विश्वास आहे. मी कसे तुला रेसिपी सांगितली तर भारीच होणार आहे. पण तरी हे घ्या, खाऊन बघा. कोको तू नाही. नाही पिल्लू. लय कडक आहे प्रिया ते. नाही नरम बघून घे ना. कडक कशाला आता मी कसं बघू मग? मला नाही कळणार ते कसं बघायचं, कारण मी हात नाही घालू शकत डायरेक्ट. थोडं जळायला लागू शकतं हा मला. चालेल मला.
मला नाव ठेवायला काहीतरी भेटलं पाहिजे ना. घ्या घ्या. थँक्यू. प्रॉपर जळ आलेला आहे. ते पहिले टाकलेले होते ना म्हणून तसे. नंतर मस्त झालं. खूप जास्त गरम होतं ना. पण सुंदर झाला, स्वादिष्ट झाला, छान लागतोय. पण थोडा जळालेला स्वाद होता. मी खरा रिव्ह्यू देईल, कारण उद्या पाहून तुम्ही जर माझ्यासारखी रेसिपी फॉलो केली आणि जळाले तुम्ही मला नावं ठेवतील. कमी गॅसवर टाळायचे ते, मग प्रॉपर होतात. पण माझं सुरुवातीला कसं तूप जास्त गरम झालं होतं ना म्हणून. पण मग बाकीचे नंतर ती छान झाली तू बघा. नाही आता ते मुरल्यावर लय भारी लागल, लय भारी लागल. कोकोला खाऊ घालते खिचडी. कोको बिझी आहे सुंदरी बघण्यामध्ये. नाही आहे ना तिखट? आहे तिखट. मग त्याला तिखटच खायचं राहतं. तूच त्याला फिकं फिकं बनवते नुसतं. नाही बनवत ही कमी, मला माहिती आहे तू खात नाही. एवढी छान झाली ना प्रीतू खिचडी. एक प्लेट खा, तुम्हाला पण आवडेल. मी खातो ना थोड्या वेळाने, पहिले त्याला खाऊ दे. हो वाव, यमी यमी. गरम आहे. दे ना त्याला, दे ना. खायचं ते नाही खेळायला. गुलाबजाम कसे झाले ते माहित नाही, पण प्रियाने ना बाळाची खिचडी असली टेस्टी बनवली आहे की माझं ना मला राहावलंच नाही. मग मी पण एक प्लेट भरून आणली. आणि एक सांगू का, ह्या खिचडी सोबत आहे ना लोणचं. बापरे काय सांगू तुम्हाला, इतकी टेस्टी झाली खिचडी. त्याच्यासोबत लोणचं मी मला राहावलं नाही. म्हटलं चल बाई मग मी पण घेतो खायला आता. तर ती मला होती 2 चमचे आणा. मी म्हटलं 1 चमचा आहे माझा खाऊन झाल्यावर, तू काय नाही तर मला उरणार नाही. कोको पण खातो. कोकोला पण नाटकी करतो, आवडतं, नाटक नाटकी करतोस तो आता खायला. हा खूप नाटक करायला लागलं सिरियसली. मी तर वैतागले डायरेक्ट. सो आता पूर्ण गुलाबजाम बनवून आहे ना जवळजवळ 2 तास झालेत. आता वाजलेत 9. 7 वाजता प्रियाचे पूर्ण गुलाबजाम झाले होते बनवून आणि ते मुरायला ठेवले होते. तर प्रिया माझ्या रेसिपीवर इतकी खुश झाली की ती मला बोलली की चला बाहेरून काहीतरी मस्त आणू, म्हणजे बनवायला काहीतरी आणू. सो आज म्हटलं वीकेंड पण आहे, तर मग म्हटलं चला पार्टी करूया. तर मग मटण घेऊन आलो. ती बोलली आज मी तुमच्यासाठी ना मटण भाकरी बनवते. म्हटलं बाई काय नशीब आहे. तुम्हाला पण माझं रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण ट्राय करू शकतात. आणि माझी तारीफ किती केली माझ्या बायकोने काय सांगू तुम्हाला. इकडे घेऊन नका येऊ, घेऊन नका येऊ इकडे. का बरं? तुमच्यामुळे झालं नाही तू. बापरे बापरे, डायरेक्ट भाकरीचा चुरा झाला. चुरा नाही तुटली तुमच्यामुळे तुटली. माझ्यामुळे तुटली? अगं मी तुझी तारीफ करत तुम्ही होतो. पीठ व्यवस्थित दळून नाही आणलं म्हणून झालं. अच्छा पाहिलं का गंमत. भाकरी तुटली तिच्याकडून, मला म्हणते तुम्ही पीठ चांगलं दळून नाही आणलं. मग त्या गिरणीवाल्याला जाऊन मला बोलायला पाहिजे ना. मी तुम्हाला बनवण्याच्या आधीच बोलले की प्रीतू पीठ खूप जाड दळून दिले त्या माणसाने. पीठ खूप जाड दळून दिलं आहे, त्यामध्ये म्हणजे भाकरी बनवताना ती तुटली. आणि त्याच्यात चुकी प्रियाची नाहीये, ती चुकी आहे माझी. कारण मी ते दळून आणलं आणि चुकी आहे त्या गिरणीवाल्या काकांची, त्यांनी ते दळून दिलं. किती मी बोलले तर 9 वाजता बिग बॉस लागणार आहे, पटकन बनवून घेते असं झालंय. 10 मिनिटं त्यात 2 भाकरी बनवते. पाहिलं ना, भाकर तुम्हालाच देणार आहे. मला खावं लागणार आहे ती आणि खाईल. बायकोच्या चुक्या नवऱ्यालाच पदरात पाडावं लागतात. दुसरं कोण बघणार आहे सांगा. आणि कोकोने इथे त्याचा संसार मांडून ठेवलाय, तो मस्त खेळतोय, होय ना कोको. तर मंडळी हा होता आपला आजचा मास्टर शेफ चॅलेंज ब्लॉग, किंवा याला म्हणू शकतात एक स्वादिष्ट गुलाबजाम रेसिपी बाय हजबंड. पण आता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की माझी दिलेली रेसिपी ही खूप चांगली झाली, तर कमेंटमध्ये नक्की लिहा की प्रीतम भाऊ जिंकले. आणि जिंकले म्हणजे की प्रीतम भाऊच्या रेसिपीने प्रियाने एवढे भारी गुलाबजाम बनवले. आणि जर तुम्हाला वाटतं त्या रेसिपीमध्ये माझा काहीही श्रेय नव्हतं, सगळं क्रेडिट गोज टू द प्रिया असं असेल, तर कमेंटमध्ये लिहा प्रिया सेव्स द गुलाबजाम, प्रियाने गुलाबजाम वाचवले अशी कमेंट करा. म्हणजे मला कळेल की आमच्या दोघांमध्ये ऑडियन्स तुम्ही कोणाच्या साईडनी. आणि जर हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर
या दोघांपैकी कमेंट नसेल करायची तर अशी कमेंट करा की पुढच्या ब्लॉगमध्ये प्रीतमने कोणती रेसिपी प्रियाला शिकवली पाहिजे. बनवू नका म्हणू हा, प्रीतमला येत नाही बनवता, फक्त बडबड करू शकतो मी. तर चला, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.